चार्जर घेऊन येतो सांगून गेला आणि मित्राच्या खोलीवरती जाऊन त्याने गळफास घेतली। कनेरीवाडीतील 12वीच्या विद्यार्थ्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात आता खळबळ उडाली। कोल्हापूर नजीकच्या कनेरीवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना आता उघडकीस आलेली आहे। चार्जर घेऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या प्रेम नावाच्या तरुणाने आपल्या मित्राच्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली। प्रेम हा इयत्ता 12वीत शिक्षण घेत होता आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दुपारच्या वेळी MIDC मध्ये कामही करत असे। नेहमीप्रमाणे घराबाहेर पडलेला प्रेम परत न आल्याने शोध घेतला असता तो मित्राच्या खोलीमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून एका कष्टाळू आणि तरुण मुलाने असे टोकाचे पाऊल का उचलले या प्रश्नाने त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवार सुन्न झालेले आहेत। प्रेमच्या निधनामुळे त्याच्या आई आणि वडिलांना आणि 2 भावांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। शिक्षणासोबतच कामाची ओढ असलेला एक उमदा तरुण अशा प्रकारे निघून गेल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे। दरम्यान या घटनेचा आणि कोल्हापूर शिरोली येथील गाजत असलेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा काही संबंध आहे का किंवा प्रेमने वैयक्तिक कारणातून हे पाऊल उचलले आहे का याचा पोलीस आता सखोल तपास करतायत। प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात काही धक्कादायक धागेदुरे हाती लागण्याची आता शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करतायत। सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची।